चाहते आलेले आहेत, पोलिसांना तुम्ही काय निर्देश दिले? कारण का चेंगराचेंगरी अशा घटनांमध्ये पोलिसांच्या मी सातत्याने टचमध्ये आहे. काल देखील ज्यावेळेस टीम येणार हे समजलं त्यावेळेस पोलिसांची मी स्वतः चर्चा केली. मोठा बंदोबस्त असला पाहिजे, लोक मोठ्या प्रमाणात येतील अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार पोलिसांनी तयारी केलेली आहेच. ही गोष्ट देखील खरी आहे की गर्दी ही विक्रमी आहे, कारण लोकांचं प्रेमही विक्रमी आहे आणि म्हणूनच सातत्याने पोलिसांच्या संपर्कात मी आहे आणि सावधगिरी बाळगली गेली पाहिजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी निर्देश मी स्वतः देखील दिलेले आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील दिलेले आहेत. विधिमंडळाच्या वतीने अभिनंदन या सर्व टीमचे मुंबईचे जे लोक आहेत त्यांचे विधिमंडळाच्या वतीनं देखील उद्या या ठिकाणी अभिनंदन करण्यात येणार आहे आणि माननीय अध्यक्षांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. माननीय अध्यक्ष या संदर्भात सगळी माहिती आपल्याला देतील. आज जो कार्यक्रम आहे हा पूर्णपणे पब्लिकचा कार्यक्रम आहे, लोकांचा कार्यक्रम आहे. उद्याचा कार्यक्रम हा विधानमंडळाचा कार्यक्रम असेल. आज मुंबई में टीम इंडिया का आगमन हुआ है और बहुत हर्षोल्लास के साथ मुंबई की जनता ने टीम इंडिया का स्वागत किया है. मैं भी इस विश्व विजेता भारत की टीम का बहुत बहुत अभिनंदन करता हूं. कैप्टन रोहित शर्मा के नेतृत्व में इस टीम ने जिस प्रकार से परफॉर्म किया है, एक भी मैच हम नहीं हारे और फाइनल जीतकर 17 सालों के बाद भारतीयों का, हिंदुस्तानियों का सपना विश्व विजेता होने का, विश्व कप जीतने का इस टीम ने पूरा किया. ये टीम आज मुंबई आई है, हम सभी उनका स्वागत करते हैं. बहुत बड़े पैमाने पर लोग आज स्वागत के लिए हाजिर हुए हैं. हमने कल से एक अनुमान लगाकर पुलिस और प्रशासन को कहा था कि ये सारा जो जुलूस है ये ठीक ढंग से हम लोग पूरा कर पाए, उसकी व्यवस्था भी की है. लेकिन मैं ऐसा मानता हूं कि रिकॉर्ड तोड़ इस प्रकार की भीड़ भी आज स्वागत के लिए जमा हुई है. इसलिए हम लगातार पुलिस प्रशासन के साथ संपर्क बनाए हुए हैं और लोगों को भी